भारतीय संविधान सेनेने फाडले युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार नाटकाचे बॅनर, प्रयोग उधळण्याचा इशारा। युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या महानाट्याचा रविवारी धुळ्यात निशुल्क प्रयोग, पत्रपरिषदेत माहिती। समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचे पद्म पुरस्कारांसाठी प्रस्ताव द्या, नामदार रावल यांचे निर्देश। आणि धुळ्यात 6 जुलै रोजी हास्याचा महाधमाका, हिरे भवनात होणार ऑल दी बेस्ट या नाटकाचा प्रयोग। इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करीत भारतीय संविधान सेनेच्या कार्यकर्त्यांनी या नाटकाचं पोस्टर फाडलं, तसेच हिरे भवनातील प्रयोग उधळून लावण्याचा इशारा दिला। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि काही उजव्या विचारसरणीच्या संस्थांच्या सहकार्याने हिरे भवन येथे रविवारी युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता। या नाटकाच्या माध्यमातून पुरोगामी राज्याच्या मातीत जातीयवादाचे आणि मनुवादाचे विष पेरण्याचा अधिकृत शासकीय प्रयत्न सुरू असल्याचा भारतीय संविधान सेनेचा आरोप आहे। डॉक्टर हेडगेवार यांचा खरा इतिहास अत्यंत संकुचित आणि बहुजन विरोधी राहिला आहे। जेव्हा संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध लढत होता, तेव्हा हेडगेवारांनी RSSची स्थापना करून बहुजन समाजाला स्वातंत्र्य लढ्यापासून दूर ठेवण्याचं काम केलं। इंग्रजांविरुद्ध एकही आंदोलन न करणाऱ्या व्यक्तीला युगप्रवर्तक म्हणणे हा स्वातंत्र्य लढ्याचा अपमान आहे। हा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे RSS व मनुवाद्यांचे उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील व शहरातील नाटकाचे सर्व वादग्रस्त बॅनर तात्काळ जप्त करून हटविण्यात यावे। समाजात जातीयवाद पेरू पाहणाऱ्या नाटकाचे आयोजक, लेखक, दिग्दर्शकाची कायदेशीर चौकशी व्हावी। 5 जुलै रोजी या नाटकाच्या प्रयोगावर तात्काळ बंदी घालावी, अन्यथा भारतीय संविधान सेना रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करेल, हिरे भवनात जाऊन नाटक उधळून लावेल, असा इशारा अध्यक्ष आनंद लोंढे, रवी पवार, चेतन गायकवाड, आबासाहेब अमृतसागर, विजय भांबरे, भाऊसाहेब बैसाने, गौतम पाटोळे, गोपाल शिरसाट यांनी दिला। सर्व संविधानवादी लोकांनी एकत्र येऊन इथे जो RSS वाल्यांनी जो एक खेळ मांडला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना शह दिलेला आहे, त्यांना राजाश्रय दिलेला आहे। ज्या हेडगेवारांचं काहीच कर्तृत्व नाही आहे, त्यांचं बॅनर, त्यांच्या नाटकाचं बॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनर पुतळ्याजवळ लावलेला आहे। हा आंबेडकर अस्मितेचा अपमान केलेला आहे त्यांनी। मुळात युगप्रवर्तक सारखं हेडगेवारांचं कार्य काय होतं, त्याच्यानंतर त्यांनी महानगरपालिकेची प्रशासनाची परवानगी घेतली होती का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये त्यांनी खालच्या साईडला एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला एक कलाकार, हेडगेवारांच्या वेशभूषेतला एक कलाकार काहीतरी एकमेकांना बातचीत करत आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज असो, हे 18 पगड जातींना एकत्र घेऊन चालणारे होते, आणि RSS जी आहे ती 18 पगड जातींमध्ये कशा पद्धतीने फूट होईल, कशा पद्धतीने वर्गीकरण होईल, ही भूमिका मांडणार आहे। तर या भूमिकेला आमचा तीव्र निषेध आहे। तसेच 5 जुलै रोजी जे काही हेडगेवारांचं नाटक हिरेभवन इथे होणार आहे, ते आम्ही पूर्ण ताकदीने सांगतो की हे नाटक होऊ देणार नाही, म्हणजे येऊ देणार नाहीत। भारतातले पूर्ण आंबेडकरवाद या गोष्टीचा तीव्र निषेध करेल, आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये RSSने जर अशा पद्धतीने प्रशासनाचा पण धिक्कार आहे, कारण की मुळात हे त्यांना लावायचं असेल तर त्यांनी लावावं नाटक, पण प्रशासनाने एखादी विचारसरणाची काही भारतीय संविधानाचा विरोध करणारी संघटना होती, तिचं नाटक प्रशासन कसं लावू शकतो, तिला अनुदान प्रशासन कसं देऊ शकतो, असा माझा प्रशासनाला पण सवाल आहे। म्हणून आमचा एकच निर्धार आहे की 5 जुलै रोजी जे हिरेभवनला नाटक होत आहे युगप्रवर्तक हेडगेवारांचं, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे, आणि नाटक झालं नाही पाहिजे, तात्काळ थांबलं पाहिजे अशी आमची मागणी। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचं कार्य आणि संघ विचार सांस्कृतिक नाट्याच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या महानाट्याची निर्मिती करण्यात आली असून हे महानाट्य रविवारी धुळ्यात हिरेभवनमध्ये निशुल्क दाखविण्यात येईल अशी माहिती भारत विकास परिषद धुळे शाखेचे अध्यक्ष विजयसिंह सिसोदिया यांनी दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विजय सिसोदिया बोलत होते. यावेळी सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश वाणी, सचिव अजय कासोदेकर, भारत विकास परिषदेचे सचिव निलेश जैन, आनंद कुलकर्णी उपस्थित होते. सिसोदिया म्हणाले की राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक श्रीराम पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली युगप्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या महानाट्याची निर्मिती करण्यात आली आहे. भारत विकास परिषद धुळे शाखा व सहयोग फाउंडेशन धुळे यांच्या वतीने रविवारी सायंकाळी 6:30 वाजता हिरेभवनात या महानाट्य सांस्कृतिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. RSSच्या स्थापना शताब्दी वर्षानिमित्ताने नागपूर नादब्रह्म संस्थेच्या वतीने पद्माकर धानोरकर यांनी या नाट्याची निर्मिती केली आहे. डॉक्टर अजय प्रधान लिखित या नाटकाचे दिग्दर्शन सुबोध सुरजीकर यांचं असून संगीत शैलेश दानी यांचं आहे. ज्येष्ठ विचारक रवी भुसारी महानाट्याचे संरक्षक आहेत. महाराष्ट्रासह छत्तीसगड, राजस्थान, गोवा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश येथील राज्य सरकार आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने या महानाट्याचे 50हून अधिक प्रयोग झाले आहेत. या महानाट्याचा प्रयोग पूर्णपणे निशुल्क असून अधिकाधिक रसिकांनी नाटकाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. सर्वांना नमस्कार. जय श्रीराम. येत्या 5 तारखेला रविवार रोजी धुळे शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या हिरेभवन या ठिकाणी या जगातील सर्वात मोठं आणि शिस्तप्रिय असं संघटन अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे संस्थापक अध्यक्ष संघचालक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित अर्थात त्यांचा जीवनपट हा संपूर्ण एक 40 लोकांचा समूह आहे. नागपूरमध्ये सुप्रसिद्ध संस्था आहे नादब्रह्म नावाची, याच्या माध्यमातून नाट्यपणे ते संपूर्ण जीवनपट मांडणार आहेत. त्यासाठी कुठल्या प्रकारे शुल्क नाही आहे. शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंघाच्या वतीनं याला स्पॉन्सर केलेलं आहे. मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी त्या ठिकाणी नेमकं संघाची स्थापना, त्याचा जीवनपट, अगदी 15 वर्षाचा कालखंड जो मिळाला होता डॉक्टर हेडगेवारजींना, त्या काळातलं त्यांनी केलेलं काम आपल्या समोर मांडणार आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी याचा आनंद घ्यायचा आहे. आपण सर्व प्रवेश विनामूल्य, सर्वांनी यायचं आहे. धन्यवाद. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. पद्म पुरस्कार 2027 साठी पात्र व्यक्तींची निवड करताना जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ प्राप्त अर्जांवर अवलंबून न राहता जिल्ह्यातील विविध क्षेत्रात समर्पित भावनेने उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्यावा. तसेच पद्म पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष कक्ष तयार करून ऑनलाईन अर्ज भरण्याची व परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याची व्यवस्था करावी असे निर्देश राज्याचे राजशिष्टाचार मंत्री तथा पद्म पुरस्कार शिफारस समितीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिले. विधान भवनमध्ये आयोजित पद्म पुरस्कार 2027 संदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन बैठकीत समितीचे अध्यक्ष राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य तथा उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, राजशिष्टाचार विभागाचे सचिव राजेश गवांदे आदी उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. रंगदेवता थिएटर्स यांच्या माध्यमातून धुळ्यातील नाट्य चळवळ पुनश्च एकदा जोरदार वाटचाल करीत आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत पाहिले ना मी तुला, ॲनिमल, थेट तुमच्या घरातून अशी दर्जेदार व्यावसायिक नाटके धुळेकरांच्या सेवेत दाखल होऊन गेली आहेत. आता संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारं ऑल टाईम हिट ऑल द बेस्ट हे नव्या टीमचं कोरं करकरीत कॉमेडी नाटक धुळेकरांच्या भेटीस येत आहे. रंगदेवता थिएटर्सचे चंद्रशेखर आबा पाटील, भटू चौधरी यांनी ऑल द बेस्ट या नाटकाचा प्रयोग दिनांक 6 जुलै रोजी रात्री 8 वाजता हिरेभवन धुळे येथे आयोजित केला आहे. या नाटकाचे आजपर्यंत 5000 प्रयोग झाले आहेत. नाटकाचे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम हे असून संपूर्ण महाराष्ट्रात हे नाटक हाऊसफुल सुरू आहे.
धुळेकर नाट्यरसिकांनी देखील या नाटकाचा नक्की आस्वाद घ्यावा आणि आपल्या ताणतणावापासून मुक्त व्हावं. दिनांक 6 जुलै 2026 रोजी हिरेभवन या ठिकाणी रात्री ठीक 8 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. नाटकाची तिकीट विक्री सुरू असून रसिकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्यासाठी नाट्यप्रेमी रसिकांनी भटू चौधरी यांच्याशी 70 252 338 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. नमस्कार, आम्ही आहोत टीम ऑल द बेस्ट आणि रंगदेवता थिएटर्सच्या माध्यमातून आम्ही आमचं धमाल विनोदी नाटक घेऊन येतोय धुळेमध्ये. स्थळ आहे हिरेभवन धुळे आणि वेळ आहे संध्याकाळी 7:30 वाजता. आणि आयोजक आहेत श्री भटू हरिभाऊ चौधरी आणि श्री चंद्रशेखर आबासाहेब पाटील. आणि तिकीट विक्री सुरू झालेली आहे, थिएटरवर सुरू झाली आहे, बुक माय शो वर सुरू झाली आहे आणि खाली दिलेल्या नंबर्सवरही तुम्ही संपर्क साधू शकता तिकीटसाठी. त्यामुळे त्वरा करा, तिकीट बुक करा, लवकर हाऊसफुल होतात सगळे शोज. हाही शो हाऊसफुल करूया. येस, खूप वर्षानंतर धुळेमध्ये प्रयोग होतोय. सर्व रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती, नक्की नक्की आमचं धमाल विनोदी नाटक ऑल द बेस्ट बघायला या. तर मग भेटूया 6 जुलै रोजी संध्याकाळी 7:30 वाजता हिरेभवन धुळेमध्ये बघायला. ऑल द बेस्ट. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.